हॅलो एव्हरीवन. आज आपल्या ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचा 5वा दिवस आहे. आज आपला टॉपिक आहे प्राइस डिसिजन. प्राइसिंगचं डिसिजन कसं घ्यायचं, की आपण जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय किंवा आपण ज्या प्रॉडक्ट विकणार आहेत तर त्याची प्राइसिंग आपण कशी ठरवायला पाहिजे, त्याचं प्राइस कसं ठरवायला पाहिजे ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण प्राइस डिसिजन घेणे हे फक्त इट्स नॉट अबाउट जस्ट नंबर्स, इट्स ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी अँड मार्केट ॲनालिसिस, मार्केट अंडरस्टँडिंग. हे खूप महत्त्वाचं असते, कारण प्राइसिंगवर खूप डिपेंड करते की आपण मार्केटमध्ये आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कसं चालणार आहे आणि ते व्हॅल्यू फॉर मनी राहणार आहे की नाही. त्यामुळे आपण वेगळी प्राइस डिसाईड करू शकत नाही. आपल्याला एखाद्या सर्व्हिसची, प्रॉडक्टची जर प्राइस डिसाईड करायची आहे तर मग आपल्याला त्याच्या मागे आपलं स्ट्रॅटेजिकली ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असते, जेव्हा आपण प्राइसिंग डिसाईड करतो तेव्हा कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच असायला पाहिजे आपला. सुरुवातीला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की आपल्याला आपलं टार्गेट ऑडियन्स समजायला हवं, की मार्केटमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे किंवा प्रॉडक्ट विकणार आहोत तर ते कोणत्या ऑडियन्सला टार्गेट करून, ते पब्लिकली ते किती ऑडियन्स आहे, त्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी किती आहे, त्यांचा प्रिफरन्स किती आहे, त्यांच्या गरजेची वस्तू किंवा सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय का, या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊनच आपण आपली स्ट्रॅटेजी डिसाईड करू शकतो. आणि या गोष्टींचा अभ्यास करून जेव्हा आपली प्राइस ठरते तेव्हा आपल्याला कस्टमर्स हे इफेक्टिवली अट्रॅक्ट करता येतात आणि त्या कस्टमर्सला अट्रॅक्ट करून मार्केटमध्ये आपण लॉंग टर्म सस्टेन करू शकतो, असं असते. आणि जेव्हाही आपण प्राइसिंग कन्सिडर करतो तेव्हा कसं असते की सगळ्यात सुरुवातीला फर्स्ट पॉईंट काय असतो तर कॉस्ट. आपल्याला किती खर्च येत आहे एखादी सर्व्हिस देण्यामागे किंवा एखादा प्रॉडक्ट विकण्यामागे. फर्स्ट असते की आपल्याला स्वतःला किती खर्च येतो, तर त्याला म्हणतात कॉस्ट. तर ती कॉस्ट कोणती असते की प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, त्याचा मार्केटिंग कॉस्ट किती आहे, परत डिस्ट्रीब्युशन करतानाचे एक्सपेन्सेस किती आहेत, हे आपल्याला माहिती हवे आणि त्याच्यानुसारच आपण आपला प्रॉफिट डिसाईड करू शकतो आणि मिनिमल कॉस्ट डिसाईड करू शकतो. सेकंड पॉईंट असतो कॉम्पिटिटर्स. जी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे आपण किंवा प्रॉडक्ट्स आहेत आपण मार्केटमध्ये आणत आहे, तर त्याचे कसे आपल्याच लेव्हलचे किंवा सेम काम करणारे किंवा सेम प्रॉडक्ट्स जे आपले कॉम्पिटिटर्स असणार आहेत, ज्यांची टार्गेट ऑडियन्स सेम असणार, तर त्याच्यात आपल्याला बघावं लागेल की आपल्या कॉम्पिटिटर्सनी काय ॲनालिसिस केलेली आहे, कोणती स्ट्रॅटेजी ते वापरत आहेत, त्यांची मार्केटमध्ये पोझिशनिंग काय आहे, हे सगळं आपल्याला विचार करावं लागेल. तो विचार करताना कसं असते की आपण जेव्हा एखादी सर्व्हिस देतोय किंवा प्रॉडक्ट देतोय तेव्हा आपण ती प्रीमियम सर्व्हिस देणार आहे, मिड पीपलला देणार आहे, मिडल क्लास लोकांना किंवा मिड रेंजची देणार आहे की बजेट रेंजची देणार आहे, हे सगळ्यात आधी आपल्याला डिसाईड करावं लागेल. आणि आपल्याला दोन्हीमधला बॅलन्स मेंटेन करावं लागेल, जेणेकरून आपले इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स जे कॉस्ट डिसाईड करायला, प्राइस डिसाईड करायला इम्पॉर्टंट असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला एक बॅलन्स साधावं लागेल. इंटरनल फॅक्टर्स कोणते असतात आपले? इंटरनल फॅक्टर्स कोणते असतात आपले? आपले असतात इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स कोणते असतात तर इंटरनल फॅक्टर्स असतात कॉस्ट विच इज रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते असतात तर ते डिपेंड करतात आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी आपण कसं ठरवणार आहे, आपली टार्गेट ऑडियन्स काय आहे, आपण प्रीमियम रेंजमध्ये चाललो, मिड रेंजमध्ये चाललो की बजेट रेंजमध्ये चाललो. परत आपला कस्टमर सेंट्रिक अप्रोच राहणार आहे, तर आपले कस्टमर्स कसं प्रिफर करतात. जर आपण लक्झरी रेंजमध्ये आहे तर आपल्याला ते मेंटेन करावं लागेल. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाचं असते एथिक्स. इथिकली आपण जर एखाद्या गोष्टीचं कन्सिडरेशन केलं, प्राइसचं लक्षात घेतलं, तरच आपण मार्केटमध्ये लॉंग टर्म सस्टेन करू शकतो. इथिकली आपण ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्त्वाची असते. प्राइसिंगमध्ये ट्रान्सपरन्सी असली तर कस्टमरला त्याची व्हॅल्यू राहते, कारण
आपला देणारा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ही त्यांची व्हॅल्यू फॉर मनी आहे याची गॅरंटी त्यांना जेव्हा येते आणि त्यांचा विश्वास बसतो आपल्यावर, तेव्हा आपण लॉंग टर्म चालू शकतो. रिपीटेडली लोक आपले सर्व्हिसेस घेणार, रिपीटेडली आपल्याला अप्रोच करणार, आपले प्रॉडक्ट्स यूज करणार, म्हणजे आपण लॉंग टर्म मार्केटमध्ये चालणार. म्हणून एथिक्स पाळणं खूप महत्त्वाचं आहे. प्राईस डिसाईड करताना फेअरनेस पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे. आणि कसं असते, जेव्हा व्हॅल्यू फॉर प्रपोजिशन आणि व्हॅल्यू फॉर मनी असलं तेव्हा आपोआपच कस्टमर्समध्ये आपल्याबद्दलचा ट्रस्ट बिल्डअप होत असतो. जेव्हा आपण प्राईस एखाद्या गोष्टीची डिसाईड करतो तेव्हा आपल्याला स्टिक टू राहून चालत नाही. आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह विचार करावा लागतो, इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज ठरवावं लागतात. तर इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीजमध्ये काय असते, फर्स्ट असते डायनॅमिक प्राइसिंग. म्हणजे कसं की सीझन्स असतात, वेगवेगळ्या प्रॉडक्टची डिमांड कधी वाढते कधी कमी होते, वर्षातून वेगवेगळे सीझन्स असतात. त्याच्यानुसार आपल्याला सिजनेबल ऑफर्स प्राइसिंग ठरवता आली पाहिजे, कमी करता आली पाहिजे, जास्त करता आली पाहिजे. ॲडॅप्टेबिलिटी पाहिजे आपल्या प्राइसिंगमध्ये, जेणेकरून कस्टमर्सची रिक्वायरमेंट कन्सिडर करून मार्केट ॲनालिसिस करून आपल्याला ती स्ट्रॅटेजिकली ठरवता आलं पाहिजे. आणि दुसरं असते की सबस्क्रिप्शन. आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या सबस्क्रिप्शन्स असतात, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन किंवा कोणत्याही सर्व्हिसेस, गेम झोनमध्ये सबस्क्रिप्शन्स असतात. म्हणजे या सगळ्यांनी काय होते की कस्टमर्स हा रिपीटेडली आपल्यापर्यंत येतो, त्याच्यामध्ये ट्रस्ट असतो, त्यामुळेच तो सबस्क्रिप्शन घेतो. त्याला ते सस्टेन करून ठेवतात, आपल्या कस्टमरला सबस्क्रिप्शन हे सस्टेन करून ठेवतात. त्याच्यामुळे हे इनोव्हेटिव्ह आयडियाज स्ट्रॅटेजीज आपण यूज करायला पाहिजे, ज्या व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंगमध्ये इन्क्लूड होतात. ह्या सगळ्या पॉईंट्सचा जर आपण विचार केला की फर्स्ट कस्टमर सेंट्रिक अप्रोच आपला, त्याच्यानंतर बाकीचे पॉईंट्स कस्टमर्स प्राइसिंग करताना मार्केट ॲनालिसिस, स्ट्रॅटेजी, कॉम्पिटिटर्सची काय मार्केट पोझिशनिंग आहे, त्यांना कशी डिमांड येते, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केली आणि त्यानुसार अप्लाय करून जर आपण मार्केटमध्ये उतरलो तर त्याचा इम्पॅक्ट आणि आपले मार्केटमध्ये सस्टेन राहण्याची कॅपॅसिटी, सस्टेनेबिलिटी आपली इन्क्रीज होते. हे प्राइसिंग इतका मोठा रोल हा प्राइसिंगचा असतो. प्राइसिंग रिअली प्ले मेजर रोल इन द ऑन्टरप्रिनरशिप जर्नी. त्याच्यामुळे प्राइसिंग डिसाईड करताना आपल्याला पुढे काही ऑफर्स द्यावं लागतील, आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवावं लागेल. एखाद्या वेळेस डिमांडनुसार आपल्याला आपल्या टार्गेट ऑडियन्स ज्या आहेत त्यांना आपल्याला त्यांच्या रिक्वायरमेंट्स कंप्लीट करावं लागतील. या हिशोबाने प्राईस ठरवावी लागते. तर हा जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपला प्राइसिंग, याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि प्राईस ठरवताना कुठलीही घाई न करता आपण प्राईस ही व्यवस्थित मार्केट ॲनालिसिस करून वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करून आणि आपण लॉंग टर्म एक स्ट्रॅटेजी डिसाईड करायला पाहिजे की मार्केटमध्ये आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे किंवा प्रॉडक्ट आणणार आहे तर त्याला आपल्याला 1 आणि 2 वर्षाचा विचार करून नाही चालत. आपल्याला हा विचार करावा लागेल की लॉंग टर्ममध्ये आपण इथे कसं टिकणार आहे, त्यामध्ये आपल्याला काय लॉसेस येऊ शकतात, काय रिक्वायरमेंट्स येऊ शकतात, आपले जे इसेन्शियल खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, ते सगळे कन्सिडर करून प्राइसिंग आपल्याला ठरवावी लागते. त्यामुळे प्राइसिंग करताना घाई करून चालत नाही. व्यवस्थित प्राइसिंग आपल्या सर्व्हिसची किंवा प्रॉडक्टची ठरवणं हे अत्यावश्यक गोष्ट आहे जेव्हा आपण बिझनेस करायचा ठरवतो तेव्हा. आणि कसं असते, आपण बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी असतात. आपल्याकडे डव साबण पण चालते, आपल्याकडे लक्स साबण पण चालते आणि कोणतं लाईट बार ते तर खूप जास्त चालते, ते पण प्राईस जर बघितला तर यांच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्राईस आहेत. प्रीमियम, मिड रेंज आणि बजेट असं यांचे टार्गेट ऑडियन्स त्यांनी तसे बघितलेले. लाईफबॉयचा जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांनी पूर्ण इकॉनॉमिकल रेंज पकडली की प्रत्येक जणांनी प्रत्येक घरात यूज झाला पाहिजे, मॅक्सिमम यूज झाला पाहिजे. लक्सची किंमत थोडी जास्त आहे, त्यांनी विचार केला की मिड रेंजचा प्रॉडक्ट आहे, म्हणजे लोकांना ती फिलिंग की बाबा एकदम इकॉनॉमिकल पण प्रॉडक्ट नाही वापरत आहे, एकदम हेवी पण नाही, मधलं आहे, व्यवस्थित आहे, अशा टाईपचं आहे. आणि डव म्हणजे की बाबा लक्झरियस, प्रीमियम अशा टाईपमध्ये. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट मार्केटमध्ये आणायची असते तेव्हा त्यांनी ते ठरवून आणलेलं आहे. तसंच बिस्किट्सचं असते, पार्लेजी झालं, मॅरीगोल्ड झालं,
न्यूट्री चॉईस झालं, असे जे ब्रँड्स आहेत ते उतरवतानाच मार्केटमध्ये येतानाच तसे येतात. याचं सगळ्यात मोठं जर एक्झाम्पल आपण बघितलं, हे स्ट्रॅटेजी किती इम्पॉर्टंट असते. तर तुम्ही आता इतक्यातच यांचा टाटाजींचा इंटरव्ह्यू आला होता, आपण बघितलं असेल. तर त्यांनी काय सांगितलं की नॅनो हे खरोखरच जगातलं त्यांनी एकदम व्यवस्थित मॉडेल काढलं होतं, जे घरोघरी राहील अशी त्यांची अपेक्षा होती की नॅनो ही ऑटोला रिप्लेस करेल, नॅनो ही प्रत्येक घराची शोभा वाढवेल, प्रत्येक घरी राहील, प्रत्येक माणसाकडे राहील, असं त्यांचं टार्गेट होतं. त्यांची टार्गेट ऑडियन्स क्लिअर होती की इंडियामध्ये नॅनोची गरज आहे. आणि ते खरोखर झालंही असतं, कारण की त्याच्यात बाकी काही चूक नाही आहे, काही फेल्युअर नाही आहे. फक्त त्यांची गोष्ट ही झाली की त्यांनी जेव्हा त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवली तेव्हा त्यांनी गरिबांसाठी कार असा त्याचा उच्चार केला आणि ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवली. असं त्यामुळे काय झालं की आपल्या इंडियन लोकांची काय थिंकिंग आहे की कार म्हणजे एक स्वप्न पाहतो. कार घेणे हे एक स्वप्न आहे, ड्रीम कार, माय ड्रीम कार. आणि कार मी कधीतरी घेईल तर म्हणजे इकॉनॉमिकली आपली एक ग्रोथ होणार आहे, हे लोकांना सांगायचं असते आणि ते तसं फील करतात. आणि जेव्हा लोकांना कारच आपली गरिबांची कार असं म्हटल्यावर मग ते उलटं झालं ना, परिस्थितीच्या एकदम अपोजिट झालं की सगळ्यांना फिलिंग हीच येणार ना की जर मी कार घेत आहे, नॅनो घेतली समजा आणि कार घेत आहे, पण शेवटी ती गरिबाची कार आहे, म्हणजे मी इकॉनॉमिकली ग्रोथ केली का? नाही. फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा एका सेंटेन्समुळे, ॲडव्हर्टायझिंगच्या एका सेंटेन्समुळे इतका फरक पडू शकतो. म्हणून आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीज, आपले ॲड कॅम्पेन्स, आपण कोणत्या बेस्टवर आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो याचा व्यवस्थित विचार करणं खूप गरजेचं असते. आणि पूर्ण मार्केटचे ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असते की आपण मार्केटमध्ये उद्या कुठे पोझिशनिंग करणार आहे आणि कोणत्या ऑडियन्सला टार्गेट करणार आहे, हे आपल्या माइंडमध्ये एकदम क्लिअर पाहिजे. आपण असा नाही विचार करू शकत की पूर्ण मार्केटच आपलं आहे, प्रत्येक व्यक्ती आपलंच प्रॉडक्ट यूज कर, असं करून मार्केटमध्ये उतरता नाही आहे. एक रेंज घेऊन आपल्याला चालावं लागते, त्याच्यानुसार आपल्याला ठरवावं लागते की जे ऑडियन्स आहे त्यांची गरज, त्यांचे प्रिफरन्सेस काय आणि त्यांची परचेसिंग कॅपॅसिटी किती आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि ते सगळं ॲनालिसिस करून प्राईस ठरवून आपण मार्केटमध्ये फुल तयारीनिशी, आपल्या स्ट्रॅटेजीनिशी उतरायला पाहिजे. तेव्हा आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. सो आपला प्राईस डिसिजन्सचा जो टॉपिक आहे तो आज आपण इथेच संपूया आणि नेक्स्ट सेशन आय थिंक इट विल बी ऑन टुमॉरो 1 PM.